स्वागत करा। बकासूर देव बकासुराचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, ज्यांनी द्वादश हिंद केसरी स्पर्धा जिंकल्या। खऱ्या अर्थाने ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातली बैलगाडी स्पर्धा या मराठमोळ्या मातीच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत रुजली, त्याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। घराघरात ज्याला पूजलं जातं, ज्याच्यासाठी पांढरी 220 किलोमीटर आणवानी पायी वाटचाल केली, ज्यांच्यासाठी टॅटू काढले गेले, ज्याच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या, ज्याच्यासाठी भगवंताला साखरे घातलं गेलं, तो बैल कसा असू शकतो, तो बैलगाड्यामधला पशुमधला देव कसा असू शकतो। वेगाचा बादशहा, ज्यांनी वेगालाही हरवलं, ज्यांनी आपल्या मालकाच्या ध्येयासाठी ज्यांचा धावला, मालकाच्या प्रेरणेसाठी धावला, त्याच्या विजयासाठी धावला, तो देव बकासूर या ठिकाणी या मैदानावर दाखल झालाय। तमाम लाखो प्रेक्षकांच्या वतीनं आज अवर्णनीय असा सोहळा आपण पाहतोय, त्यासाठी प्रमुख उपस्थिती आहे आपले लाडके हृदयस्थ नेतृत्व भरत शेठ गोगावले, सन्माननीय सुषमाताई गोगावले, चंद्रहार पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अवर्णनीय असा सर्वांग सुंदर सोहळा आपण पाहतोय। फक्त या ठिकाणी विकास शेठ गोगावले यांची उपस्थिती हवी होती। देव बकासूर या ठिकाणी आपण पाहताय मित्रांनो, साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्यात, सारेजण त्याला डोळ्यात साठवत आहेत। हा सोहळा पहा, या बैलाला हा बैल नाही तर बैलामधला देव आहे, आपल्या मालकासाठी अहोरात्र धावणारा, त्यांच्या ध्येय प्राप्तीसाठी सलग 2 दिवस त्यांनी हिंद केसरी स्पर्धा दोन्ही वेळेला प्राप्त केल्या। बलमासोबत रुस्तमे हिंद केसरी स्पर्धा जिंकून जो घराघरात पोहोचला आणि प्रत्येक वेळेला आपल्या मालकाच्या डोक्यामध्ये मानाचा तुरा खोला। पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पर्धेला ज्यांनी ग्लॅमर वैभव प्राप्त करून दिलं, खऱ्या अर्थाने संस्कृती या महाराष्ट्रामध्ये रुजावी, हे वैभवशाली परंपरा आपल्या कोकणवासियांना पाहावी मिळावी, ते वैभव पाहायला मिळावं, ते भरत शेठ आणि विकास शेठ यांच्या स्वरूपानं आपण पाहतोय। ही देव माणसं आपल्याला लाभली, हे आपलं परमभाग्य आहे। आणि खऱ्या अर्थानं ह्या लाखो प्रेक्षकांच्या रूपामध्ये कोकणामध्ये पहिल्यांदा देव बकासूरचं आगमन होतंय। जो बकासूर आपल्या वेगानं, आपल्या धावण्यानं आपल्या महाराष्ट्राला वेळ लावतो,